नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 23 मेच्या भागामध्ये नंदिनी आनंद निवासमध्ये मागे फिरून आत चाललेलीच असते. तर इतक्यात ती सर्व स्कॉलरशिपची मुलं मागून येतात आणि तिला भॉ असं म्हणून घाबरवतात. तर तेव्हा नंदिनी घाबरून जाते आणि मागे बघून खूपच आनंदित होते आणि त्या मुलांची नावं घेऊन कसे आहात तुम्ही सगळे असं विचारते आणि वर्कशॉप कसं झालं असं सुद्धा विचारते. तर तेव्हा ती मुलं खूपच छान असं सांगतात. तर तेव्हा ती ताई त्या मुलांना म्हणते की अरे तुम्ही सर्वजण गाणं म्हटल्यासारखी उत्तरं का देत आहे, नीट उत्तरं द्या ना. तर तेव्हा ती सर्व मुलं एकदमच नंदिनीच्या पायासुद्धा पडतात. तर तेव्हा नंदिनी त्या मुलांना म्हणते, अरे मुलांना तुम्ही हे सगळं काय करत आहात. तर तेव्हा त्यामधला एकटा नंदिनीला म्हणतो की कारण ना तू आम्हाला स्कॉलरशिप मिळवून दिली आहेस म्हणून. तर तेव्हा दुसरी मुलगी म्हणते की माझ्यासाठी तर स्पेशल ना अरेंजमेंटसुद्धा केलीस ना म्हणून. तर तेव्हा नंदिनी त्यांना चॉकलेट वाटू लागते आणि थँक्यू वगैरे म्हणायची काहीसुद्धा गरज नाही आणि तुम्ही सगळे ना इतके हुशार आहात आणि डिझर्विंग आहात ना, मग तुम्हाला तर स्कॉलरशिप मिळणारच ना असं ती सांगते. आणि बरं ठीक आहे, आता तुम्ही असे उभा राहू नका कारण ना नाटक बघायला जायचं आहे ना, उशीर होईल, पटकन नाश्ता करून घ्या असं ती सांगत असते. तर तेव्हा तो मुलगा नंदिनीला विचारतो की ताई तू येणार आहेस ना. तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की नाही बाळा, माझं ना थोडंसं काम आहे. तर तेव्हा दुसरासुद्धा तिला रिक्वेस्ट करू लागतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते अरे मी येईन ना परत कधीतरी. तर तेव्हा ती मुलगी म्हणते की अरे बापरे, तुला तर ना जीवा दादाबरोबर फिरायला जायचं असणार आहे ना. असं म्हटल्यानंतर सर्वजणच हसू लागतात. तर त्यामधली एकटी मुलगी नंदिनीला म्हणते की ताई बी लेटेड 1 मंथ हॅपी ॲनिव्हर्सरी. तर तेव्हा नंदिनीला त्याचं आश्चर्यच वाटतं आणि नंदिनी विचारू लागते की अरे पण तुम्हाला कसं काय माहिती आहे. तर तेव्हा तो मुलगा सांगतो की ताई काल ना आम्ही तुझी पोस्ट बघितलेली होती आणि तू आणि जीवादादा ना खूपच क्यूट दिसत आहे एकत्र. असं म्हटल्यानंतर नंदिनी खुश होण्याऐवजी थोडीशी नाराजच होते. तर तेव्हा त्यामधली एकटी मुलगी नंदिनीचा चेहरा बघून तिला विचारते की काय झालं ताई, तू खुश आहेस ना. आणि त्यानंतर तो मुलगा म्हणतो की चला चला आपण एकत्र मस्त फोटो काढूयात, त्यामुळे ना नंदिनी ताई हसेल तरी. आणि तेव्हा सर्वच मुलं नंदिनीला रिक्वेस्ट करू लागतात. तर तेव्हा नंदिनी फोटो काढायसाठी तयार होते आणि तेव्हा सर्वच मुलं छान पोज देऊन उभे राहतात आणि नेमकं तेव्हा मागून काचेमधून दीपकसुद्धा ते सर्व बघत असतो आणि तो त्यांच्यावरती नजर ठेवून असतो. तर तेव्हा ताई सर्व बाजूंनी त्यांचा फोटो काढते आणि फोटो काढून झाल्यानंतर मुलं म्हणतात की बघू फोटो. तर तेव्हा नंदिनी अरे नंतर फोटो बघा ना असं म्हणते. तर तेव्हा ती ताई त्या मुलांना म्हणते की नंदिनी ताईने ना तुमच्यासाठी खाऊ आणलेला आहे, बटाटे वडे, सँडविच, ज्यूस असं सर्व काही आणलेलं आहे आणि आपण ना आता पटापटा खाऊन घेऊयात आणि मग त्यानंतर ना आपल्याला नाटक पाहायला सुद्धा जायचं आहे असं ती सांगते आणि त्या मुलांना तिथून घेऊन जाते. तर तेव्हा दीपकसुद्धा तिथून बाजूला जातो. तर आता नंदिनी म्हणते की या मुलांच्यामुळे ना मला जरा तरी आता बरं वाटत आहे. मग आता मला बरं वाटत आहे ना, तर आता जीवासोबत बोलू का. आणि सकाळपासून माझं त्यांच्याबरोबर बोलणं सुद्धा नाही झालेलं, मग आता मी एक फोन करू का त्यांना असा ती विचार करत असते. तर आता इकडे जीवासुद्धा स्वतःशी बोलत असतो आणि म्हणतो की अरे बापरे, आज अख्खा दिवस गेला ना तरीसुद्धा नंदिनीचा फोन नाही, मेसेज नाही आणि मी करू का फोन तिला एक असं म्हणून तो मोबाईल हातामध्ये घेतो. तर इकडे नंदिनी बोलत असते की मी का करू फोन, ते कसं सुद्धा वागतील आणि मी का त्यांच्या पाठीपाठी फिरायचं आणि जाऊ देत, मी काय मिस्टर पसारेवाल्यांना फोनच नाही करणार असं म्हणून ती आता थोडीशी शांत होते. तर इकडे जीवासुद्धा म्हणतो की मी तिला फोन करेन, पण या चकाचक बाईने फोन उचलायला हवा ना. आणि एक काम करू का, मी मेसेज करू का असं म्हणून तो मेसेज करायसाठी खाली बसतो आणि विचार करू लागतो की काय पाठवू. असं म्हणून तो हॅलो असा मेसेज टाईप करतो आणि तिला पाठवतो. तर इकडे नंदिनी तो मेसेज लगेचच वाचते आणि म्हणते की मिस्टर पसारेवाला हॅलो म्हणत आहेत, आता त्यांना ना माझ्यासोबत बोलायचं आहे वाटतं आणि बहुतेक राग गेलेला असावा असा म्हणून ती विचार करत असते. तर इकडे जीवा मेसेजवरचं डबल टिक बघून म्हणतो की तिने मेसेज तर वाचलेला आहे, मग अजूनही तिचा राग गेलेला नाही का आणि रिप्लाय का करत नाही ही. तर आता इकडे नंदिनी विचार करत असते की रिप्लाय करू का. तर इकडून जीवा म्हणत असतो की कर ना लवकर रिप्लाय. आणि आता हॅलोवर काय रिप्लाय करतात ते तर माहिती नाही का हिला. तर इकडून नंदिनी मेसेज टाईप करायचा प्रयत्न करत असते. तर इकडून जीवा ते बघतो आणि म्हणतो की ही टाईप तर करत आहे आणि पाठवणं लवकर, इतका वेळ काय टाईप करत आहे ही असं तो बोलत असतो.
तर आता इकडून नंदिनी काय टाईप करायचं याचाच विचार करत असते आणि काय करू, पाठवू का नको असं ती बोलू लागते. तर तेव्हा इकडे जीवा म्हणतो की असं काय टाईप करत असणार आहे ही, अरे यार पाठव ना लवकर. तर तेव्हा नंदिनी आता म्हणते की जाऊ देत, सतत ना चिडचिड करत असतात माझ्यावरती, मी यांना मेसेजच नाही करणार असं ती बोलतच असते. इतक्यात तिच्या इकडून एक मेसेज टाईप झालेला असतो आणि तिने सेंड केलेला नसतो. इतक्यात तिथली ताई तिथं येते आणि नंदिनीला ताई अशी जोराने हाक मारते आणि त्याच्यामुळे नंदिनीचा मेसेज सेंड होतो आणि तिने हे असं टाईप केलेलं असतं. तर इकडे जेव्हा तो मेसेज वाचतो आणि हे काय आहे, ही 3 अक्षरे टाईप करण्यात वेळ कसा काय लावला हिने, साफसफाई करणं तर इतकी फास्ट आहे पण मेसेज पाठवण्यात किती स्लो आहे ही. आणि जरा जास्त लिहायचं होतं ना, लिहून लिहून काय लिहिलं तर हे असं लिहिलेलं आहे असं म्हणून तो थोडासा वैतागतोच. तर इकडे नंदिनी त्या ताईवरती वैतागू लागते आणि म्हणते की अहो काय ताई, तुमच्यामुळे ना हे सेंड झालेलं आहे असं म्हणते. तर तेव्हा ती ताई नंदिनीला हे म्हणजे काय असं विचारू लागते. तर तेव्हा नंदिनी म्हणते की नाही नाही काही नाही. तर तेव्हा ती ताई नंदिनीला म्हणते की हे सोड, पण ती सगळी मुलं ना तुला तिकडे बोलावत आहेत आणि कधीपासून ते आगाऊ मुलं ना माझी फिरकी घेत आहेत आणि तू पण चल ना, आपण त्यांना आपली टीम दाखवूयात. तर तेव्हा नंदिनी म्हणते की हो ठीक आहे, तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. आणि तेव्हा ती ताई तिथून निघून गेल्यानंतर नंदिनी म्हणते की हे काय झालं, अजून यांचा रिप्लाय का नाही आला. तर इकडे जीवा आता विचार करत असतो की काय रिप्लाय करू आणि तेव्हा त्याला समोर काचेवरती नंदिनीने सॉरी लिहिलेलं असतं ते दिसतं आणि तेव्हा जीवा म्हणतो की करेक्ट आहे, मी आता ना सॉरीच पाठवतो. तर तेव्हा इकडे नंदिनी मोबाईलवरती बघते आणि म्हणते की अरे बापरे, काहीतरी टाईप तर करत आहेत हे आणि काय लिहित आहेत मिस्टर पसारेवाला असं ती विचार करत असते. तर इकडे जेव्हा म्हणतो की सॉरी चकाचक बाई आणि थोडं थांबून बोलतो की नाही चकाचक बाई नको, उगाचच भडकायची वगैरे आणि नुसतं सॉरीच बास आहे. आणि परत तो विचार करतो की याच्यापुढे इमोजीसुद्धा टाकू का. तर तेव्हा इकडे नंदिनी विचार करू लागते की अरे बापरे काय आहे, किती वेळ टाईप करत आहेत हे. तर इकडे जेव्हा म्हणतो की खूप वेळ लागला मला सॉरी म्हणायला, पण ठीक आहे, दिवसाच्या शेवटी तरी मला अक्कल आली ना असं म्हणून तो परत म्हणतो की नक्की पाठवू ना. तर तेव्हा इकडून नंदिनी म्हणत असते की आता जे काही आहे ना ते पाठवा लवकर. तर तेव्हा जीवा इकडे परत म्हणतो की नाही नकोस, ती घरी आली ना की मग मी तिला सॉरी म्हणेन, ते मेसेजवरती ना आपला टोन कळत नाही ना समोरच्याला. तर तेव्हा नंदिनी आता वैतागून जाते आणि म्हणते की यांचं ना तर मला काही कळतच नाही, जाऊ देत मीच लिहिते असं म्हणून ती लिहायला चालू करते. तर इकडे जेव्हा ते बघतो आणि म्हणतो की अरे ही तर काहीतरी टाईप करत आहे ना, म्हणजे ही माझ्या मेसेजची वाट बघत होती का असं म्हणून तो आता वैतागतो आणि म्हणतो की अरे जीवा, तू मेसेज टाकून फसलेला आहेस, कशाला पाठवलास मेसेज. आणि इतक्यातच नंदिनी इकडं म्हणते की काय बोलायचं नव्हतं तर मग कशासाठी मेसेज पाठवला, जाऊ देत, मी तर यांना ना एक काम देते असं म्हणून ती मेसेज टाईप करते की एक काम कराल का. तर तेव्हा जेव्हा तो मेसेज लगेचच वाचतो आणि काय काम असेल, पिकअप करायला बोलवत असेल का असं तो म्हणतो आणि काय काम आहे असा मेसेज तो पाठवतो. तर तेव्हा नंदिनी त्या मुलांच्या सोबतचे सगळे फोटो जीवाला सेंड करते आणि एक व्हॉइस नोट पाठवते आणि म्हणते की मी काही ना फोटो सेंड केलेले आहेत, स्कॉलरशिपला निवडलेल्या मुलांचे फोटो आहेत ते, आणि त्यांचं ना छान कोलाज करून पाठवाल का अशी व्हॉइस नोट ती पाठवते. तर तेव्हा जीवा ती व्हॉइस नोट ऐकू लागतो आणि तेव्हा व्हॉइस नोट ऐकल्यानंतर जीवा खुशच होतो आणि तो टाईप करतो की कोलाज पाठवायचे आहेत ना, पाठवतो ना मग असं म्हणून तो मेसेज सेंड करतो. तर तेव्हा नंदिनी खुशच होते आणि तेव्हा इकडं ती मुलं नंदिनीला हाक मारतात, ताई लवकर ये. तर तेव्हा नंदिनी तिकडून निघून जाते. तर मित्रांनो, इथे ज्यावेळेस नंदिनीने जीवाला फोटो पाठवलेले असतात तर तेव्हा बहुतेक मागे उभे असलेल्या काचेतून बघत असलेल्या दीपकचे सुद्धा फोटो त्यामध्ये निघालेले असावेत. तर आता जेव्हा इकडे ते फोटो कोलाज करायसाठी बघू लागतो तर इतक्यातच त्याला काव्याचा फोन येतो. तर तेव्हा जेव्हा तो फोन कट करून टाकतो आणि तो फोटो चेक करत असतो तर सारखा सारखा काव्या फोन करत असल्यामुळे तो वैतागतो आणि मोबाईल बेडवरती फेकून देतो. तर इकडे त्या सर्व मुलांचा खाऊ खाऊन झालेला असतो. तर तेव्हा नंदिनी त्यांना नाटक बघायसाठी पाठवत असते आणि तेव्हा ती मुलं परत हो हो असा सूर ओढू लागतात. तर तेव्हा ती ताई नंदिनीला म्हणते की ताई तुला सांगू का, नाटक खूपच छान आहे आणि हाऊसफुल आहे आणि खूपच मजा येणार आहे. तर नंदिनी म्हणते की खरं सांगायचं झालं ना, आता मला सुद्धा यावंसंच वाटत आहे. तर तेव्हा ती ताई म्हणते की अगं मग चल ना, तर त्यात काय आहे एवढं. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की अहो पण नाटकाचं तिकीट कसं मिळणार, हाऊसफुल आहे ना.
तर तेव्हा ती ताई म्हणते की अगं त्यात काय आहे मग, मी थांबते ना आणि माझ्या तिकिटावरती तू जा. तर तेव्हा नंदिनी म्हणते की नाही नको, आता तुम्ही सगळे जा, पुढच्या वेळी मी जाईन. तर तेव्हा ती ताई म्हणते बघा परत ना अनेकदा विचार करा, कारण अगोदर नाटक, मग चौपाटी आणि मग चौपाटीवरती धमाल आणि खूपच मोठा प्लॅन आहे, असं म्हणून ती परत एकदा विचारते. तर तेव्हा नंदिनी म्हणते की बरं ठीक आहे, असू देत, यावेळी ना तुम्ही जा आणि मी पुढच्या वेळी नक्कीच येईन, काहीसुद्धा प्रॉब्लेम नाही. पण आता तुम्ही सर्वजण नाटक एन्जॉय करा आणि ताईला त्रास द्यायचा नाही, कळालं का, असं ती मुलांना म्हणते. तर तेव्हा ती सर्व मुलं परत हो हो असं ओरडतात. तर तेव्हा नंदिनी आता त्या सगळ्यांना तिथून पाठवते आणि तेव्हा तिथेच आडोशाला उभा असलेला दीपक बाहेर येतो. तर तेव्हा नंदिनी परत आतमध्ये जाते आणि आपलं काम करायसाठी टेबल खुर्चीवरती बसते. तर तेव्हा दीपकच्या हातामध्ये दोर असतो. तर आता इकडे जीवा परत आपला मोबाईल हातामध्ये घेतो. इतक्यातच तिथे पार्थ दरवाजामध्ये आलेला असतो आणि आत येऊ का असं त्याला विचारतो. तर तेव्हा जीवा त्याला भडकतच म्हणतो की नाही म्हटलं तर येणार नाहीस का. तर पार्थ आता आतमध्ये येतो आणि त्याला म्हणतो की काय बोलत आहेस तू आणि सकाळी ज्या गोष्टी झाल्या आहेत त्यावरून अजून चिडलेला आहेस का तू, असं त्याला प्रश्न करतो. तर तेव्हा जीवा म्हणतो की हो चिडलेलो आहे, कारण मला ना माझ्या पर्सनल गोष्टींच्यामध्ये ढवळाढवळ केलेली अजिबात आवडत नाही आणि तू असं म्हणून तो बोलणारच असतो. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो की भाऊ म्हणून सुद्धा बोलायचं नाही का. तर तेव्हा जीवा आपलं तोंडच बाजूला घेतो. तर पार्थ त्याला म्हणतो की ठीक आहे नाही बोलत आणि तुमच्या नवरा बायकोमधला प्रश्न आहे ना तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा, पण मला ना फक्त एवढंच सांगायचं आहे की नंदिनीसोबत एवढा वाईट वागू नकोस. नंदिनी आणि मी सेमच आहोत. नंदिनी जसं ना तुझ्यासाठी करत आहे ना तसंच मी काव्यासाठी करत आहे. असं बोलल्यानंतर आता जीवाला राग येऊ लागतो आणि तो म्हणतो की तू त्या काव्यासाठी काय करतोस आणि ती काव्या तुझ्यासाठी काय करते ना हे ऐकण्यात मला काडीचा सुद्धा इंटरेस्ट नाही आणि तुझं बोलून झालं असेल ना तर तू इथून निघ. तर तेव्हा आता पार्थ त्याच्यावरती भडकतो आणि म्हणतो की तुझा काय प्रॉब्लेम आहे रे जीवा, जरा नीट बोलायला आलो ना की लगेच तुझ्या तोंडावरती राग येतो. काय घोडं मारलं आहे आम्ही तुझं आणि तुझा हा स्वभाव ना मला खटकतो. नंदिनीला सुद्धा हर्ट होतं, इतकं हर्ट होतं ना की त्यांनी स्वतःहून तुला विचारलं की तुला डिवोर्स हवा आहे का, असं त्याने बोलल्यानंतर आता जीवा अजूनच भडकतो आणि आता तो त्याला म्हणतो की अच्छा आता आमच्या बेडरूममधल्या गोष्टी नंदिनी तुला येऊन सांगायला लागलेली आहे का. तर तेव्हा पार्थ जीवा असं ओरडतो आणि तेव्हा जीवा थोडासा शांत होतो. तर मित्रांनो आता बघा इकडे दीपक नंदिनीवरती लक्ष ठेवून असतो आणि तेव्हा नंदिनी आपल्या जागेवरून उठते आणि आतमध्ये जाते. तर तेव्हा दीपक लगेचच आतमध्ये जातो आणि आपला चेहरा लपवून CCTV कॅमेरावरती ब्लॅक कलरचा स्प्रे मारतो आणि तो कॅमेरा बंद करून टाकतो आणि म्हणतो की मी इथं असल्याचा कोणताच पुरावा उद्या सापडणार नाही आणि त्यामुळे नंदिनी मेल्यानंतर मला कोणीच पकडू शकणार नाही, असं तो बोलत असतो. इतक्यात नंदिनी परत येते, त्यामुळे तो लगेचच धावत बाहेर जातो आणि तेव्हा इकडे नंदिनी आपला मोबाईल हातामध्ये घेते आणि म्हणते की या जीवांना मी आमचे फोटो कोलाज करून पाठवायला सांगितलेले होते आणि एडिट करून देणार होते फोटो, पण यांनी तर काहीच पाठवलं नाही आणि विसरतात का हे कसं काय आणि काहीच कसं काय लक्षात नाही यांच्या. मी एक फोन करू का त्यांना, आणि असं सुद्धा आज सकाळपासून आमचं काही बोलणंच झालेलं नाही, असं ती म्हणत असते. तर आता इकडे जीवा पार्थवर परत भडकतो आणि म्हणतो की सतत माझ्या मागे हेच बोलत असता का रे तुम्ही, आणि एक काम करूयात आपण की मी आता ना नंदिनीला जाऊन सांगतो की यापुढे जे काही बोलायचं असेल ना ते पार्थ दादा समोरच बोलूयात, नाहीतरी माझ्या माघारी तुम्ही हेच बोलत असताना मग कशासाठी, तुझ्या समोरच बोलतो ना जे काही आहे ते. तर तेव्हा पार्थ आता त्याला म्हणतो की मी काय सांगत आहे ना ते जरा समजून घे. तर तेव्हा जीवा म्हणतो की काय समजून घेऊ, काय समजायचं राहिलेलं आहे आता, ती नंदिनी तिला हवं तसं वागणार, वाटेल ते सरप्राइजेस देणार आणि त्यावरून मी तिला काही बोलायला गेलो ना तर मग तू मला लेक्चर देणार, कधी घरी आणि कधी ऑफिसमध्ये बोलावून, आणि मी का ऐकून घेऊ तुझं आणि मी कोणाचं सुद्धा का ऐकून घेऊ. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला हवं तसं माझ्यासोबत वागायचं आणि तरीसुद्धा मीच ऐकून घ्यायचं का, असं म्हणून तो आता खूपच वैतागतो. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो की जेव्हा तू चुकीचा अर्थ लावून घेऊ नकोस. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो की आता असं आहे का, म्हणजे अर्थ चुकीचा आहे का बरोबर आहे हे सुद्धा तुम्हीच ठरवणार का,
आणि मी ना जे दिसत आहे ना तेच बोलत आहे, बाकी काही सुद्धा बोलत नाही. म्हणजे मूव्ह ऑन करायचं का नाही हे सुद्धा तुम्हीच ठरवणार का? बरोबर आहे ना? आणि झाला ना तुम्ही मूव्ह ऑन, लग्न मान्य केलेलं आहे ना मग तुम्ही, आणि मग कशासाठी एकमेकांच्या आयुष्यामध्ये नाकं खुपसत असतात? असं बोलल्यानंतर आता पार्थ त्याच्यावरती जोरानेच ओरडतो आणि म्हणतो की जीवा, इनफ, तुला कळत आहे का तू काय बोलत आहेस ते? शांतपणाने ऐकून घेत आहे म्हणून काही सुद्धा बोलत आहेस तू. आणि म्हणतो की हो, नंदिनी आणि मी एकमेकांच्या सगळ्या गोष्टी शेअर करतो, जे मनात आहे ना ते बोलतो. पण फरक फक्त इतकाच आहे की आमच्या चर्चामध्ये आमच्या पार्टनरचा विषय असतो, त्यांचीच काळजी असते. मी त्यांना काव्याबद्दल सांगतो आणि त्यांना तुझ्याबद्दल बोलत असतात, बाकी काही सुद्धा नाही. आमच्यात काय होऊ शकलं असतं याला तेव्हाच फुल स्टॉप मिळालेला आहे. आता आमच्यामध्ये फक्त सुंदर समंजस संवादच उरलेला आहे आणि तोच तुमच्यामध्ये नाही. तर आता तेव्हा संवाद हा शब्द ऐकल्यानंतर जीवाला नंदिनीचे शब्द आठवू लागतात. ती म्हणालेली असते की आपल्यात संवाद नाही, आणि इतके दिवस झाल्यानंतर मला एवढं मात्र नक्कीच कळतं की नवरा बायकोमध्ये ना जसं प्रेम नसलं ना तरी सुद्धा चालेल, पण संवाद हवा, आदर हवा. आपल्यामध्ये आदरसुद्धा नाही आणि कदरसुद्धा नाही. असं आठवल्यानंतर आता जीवा पार्थला म्हणतो की ठीक आहे, एकमेकांशी चर्चा करायची आहे ना तुम्हाला, मग तुम्ही काय वाटेल ती चर्चा करा. ती नंदिनी कुठं असेल ना तिकडे जाऊन तिच्यासोबत बोल. काय संवाद साधायचा आहे ना तो साध. असं म्हणून तो डायरेक्ट त्याला ढकलूनच बाहेर काढू लागतो. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो की 1 मिनिट थांब जीवा, तू हे काय करत आहेस? लग्नानंतर किती बदललेला आहेस तू, भाऊ म्हणून, मुलगा म्हणून, नवरा म्हणून, आणि मला तुझी कीव येत आहे जीवा. तर आता तेव्हा जीवा त्याला म्हणतो की अरे कीव येत आहे ना, मग का बोलत आहेस माझ्यासोबत? असा त्याचा वाद सुरू असतो. आणि नेमकं तेव्हा इकडून नंदिनी फोन लावत असते. तर तेव्हा जीवा त्याला परत ढकलून बाहेर काढत असतो. तर तेव्हा आता नंदिनीचा फोन आल्यावर जीवा फोन कट करून टाकतो आणि परत पार्थला म्हणतो की अरे तू अजून इथंच आहेस का? जा ना बाहेर. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो की मी जातच आहे आणि तुझ्यासोबत बोलण्यात ना काहीच पॉईंट नाही. तू आणि काव्या झेरॉक्स कॉपीच आहात एकमेकांची, असं तो बोलत असतो. तर इकडून नंदिनी परत जीवाला फोन लावते. तर तेव्हा जीवा आता नंदिनीचा फोन उचलतो आणि एकदमच रागानं काय झालेलं आहे, कशाला सारखी सारखी फोन करत आहेस, काय जीव चालेला आहे का तुझा तिकडं, असं ओरडतो. आणि तेव्हा ते ऐकल्यानंतर इकडून नंदिनी खूपच घाबरते. तर तेव्हा जीवा म्हणतो की बोल आता पटकन, काय कशासाठी फोन केलेला आहेस तू? तर तेव्हा नंदिनी रडूच लागते आणि सॉरी सॉरी, माझं काही काम नाही आणि माझा जीव नाही चाललेला, आणि आता जीव गेला ना तरीसुद्धा मी तुम्हाला फोन नाही करणार, असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि खूपच रडू लागते. तर तेव्हा आता जीवाला त्या गोष्टीचं वाईट वाटतं आणि तेव्हाच नेमकं जीवाने त्या कोलाज करायसाठी जे फोटो स्क्रीनवरती ओपन ठेवलेले असतात त्यामधला एक फोटो तो बघतो आणि त्याला तिथे मागे काचेमध्ये कोणीतरी असल्यासारखं दिसतं. तर तेव्हा जीवा तो फोटो झूम करू लागतो आणि झूम केल्यानंतर त्याला तिथे मागे दीपक दिसतो. तर तेव्हा तो फोटो बघत असताना पार्थ मागून त्याला म्हणत असतो की तू काय बोलतोस, कसा बोलतोस, तुला काहीतरी कळतं का? आणि कधीतरी ना स्वतःचं म्हणणं ना स्वतःचं बोलणं ऐक, असं म्हणत असतो. आणि तेव्हा जेव्हा काहीच रिस्पॉन्स देत नाही म्हटल्यानंतर पार्थ वैतागून तिथून निघून चाललेलाच असतो. तर आता जीवा त्याला दादा अशी हाक मारतो आणि त्याला परत बोलावून त्याला तो झूम केलेला फोटो दाखवतो आणि त्याला म्हणतो की अरे दादा, हा तर दीपक आहे ना? तर तेव्हा पार्थसुद्धा तो फोटो बघतो आणि त्यालासुद्धा धक्काच बसतो आणि हो असं तो म्हणतो. तर तेव्हा जीवा त्याला म्हणतो की अरे दादा, हा फोटो ना मला नंदिनीने आत्ताच पाठवलेला होता आणि 1 सेकंद मी तिला फोन लावतो, असं म्हणून तो आता नंदिनीला फोन लावतो. तर तेव्हा नंदिनी इकडं अजून रडतच असते आणि ती मोबाईल बघून म्हणते की आता मला कशासाठी तुम्ही फोन करत आहे, खूप जड झाले आहे ना मी तुम्हाला, असं म्हणून ती आता जीवाचा फोन कट करते. तर तेव्हा जीवा आता खूपच घाबरतो आणि म्हणतो की अरे दादा, ही माझा फोन कट करत आहे, ती खूप चिडलेली आहे रे माझ्यावरती, प्लीज तू फोन लावतोस का तिला? तर तेव्हा आता पार्थ नंदिनीला फोन लावतो. तर तेव्हा नंदिनी फोन न बघता ती स्विच ऑफच करून टाकते. तर तेव्हा पार्थ जीवाला सांगतो की फोन तर स्विच ऑफ येत आहे ना तिचा. तर तेव्हा जीवा परत एकदा प्रयत्न करून बघतो, तर त्याला सुद्धा फोन स्विच ऑफ लागू लागतो आणि आता जीवा खूपच घाबरतो आणि पार्थला म्हणतो की हा दीपक तिकडं आहे म्हणजे नक्कीच नंदिनीच्या
माझ्या जीवाला धोका आहे आणि मला ना आत्ताच्या आत्ता तिकडं जायला हवं. तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो की तुला नाही, आपल्याला जायला हवं आणि चल असं म्हणून ते दोघेसुद्धा तिथून एकत्र धावूच लागतात. आणि नेमकं ते धावत असताना काव्या त्यांना बघते आणि म्हणते की मी इतके कॉल्स केले जीवाला तरीसुद्धा माझा एक कॉल या जीवाने उचलला नाही. आणि आता दोघे धावत असे पळत कुठं गेलेले आहेत इतक्या घाईमध्ये आणि कुठे गेले असतील असा ती विचार करून परत आतमध्ये जाते. तर मित्रांनो, इकडे नंदिनी अजून सुद्धा रडतच असते आणि तिला खूपच त्रास होत असतो. तर आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या आता पार्थला फोन लावते आणि विचारते की तुम्ही कुठे आहात. तर तेव्हा पार्थ तिला सांगतो की नंदिनीला पिकअप करायसाठी आनंद निवासमध्ये चाललेलो आहे. तर तेव्हा काव्या आश्चर्याने धक्क्यानेच विचारते की आज असं अचानक तुम्ही दोघे सुद्धा का गेलेला आहात. तर तेव्हा इकडं त्यांचं बोलणं झाल्यानंतर जीवा पार्थला म्हणतो की अरे दादा, नंदिनी ठीक असेल ना, आणि जर तिला आज काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. तर मित्रांनो, आता इकडे दीपकने नंदिनीला बांधून ठेवलेलं असतं आणि त्याने मोठा दोर घेऊन तो दरवाजाला बांधलेला असतो आणि नंदिनीला लटकवलेलं असतं आणि तो तिला म्हणत असतो की नंदिनी, तू माझी झाली नाहीस ना तर तू आता कोणाची सुद्धा होऊ शकणार नाहीस आणि आता ना तो दरवाजा उघडला ना की तू इथे मरणाच्या दारात जाणार. असं तो बोलत असताना आता बाहेर जीवा येतो आणि दरवाजा उघडायचा प्रयत्न करू लागतो. तर तेव्हा इकडे दीपक आतमध्ये नंदिनीला म्हणतो की आता तुला वाचवायला येणारा जीवाच ना तुझ्या मरणाचं कारण ठरेल. आणि तेव्हा जीवा मात्र दरवाजाला धक्का देऊन तो उघडायचा प्रयत्न करत असतो आणि आतमध्ये नंदिनी लटकलेली असते आणि ती दरवाजेकडे बघून रडतच असते. तर मित्रांनो, पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.